नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TCS तसेच IBPS ने विचारण्यात आलेल्या मराठीच्या सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. ही सर्व प्रश्न ठाणे महानगरपालिका भरती, GMC भरती, तसेच TET भरती, धर्मदाय आयुक्त भरती, DMER भरती आणि पुढे होणाऱ्या पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी महत्त्वपूर्ण असतील. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता इथे हे परी हे उभयान्वी अव्यय वापरण्यात आले आहे आणि परी हे एक न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. या व्यतिरिक्त न्यूनत्वबोधक अव्यय आहेत पण, परंतु, किंतु ही पण न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आहेत. विकल्पबोधक उभयान्वी अव्यय अथवा, किंवा, वा. त्यानंतर समुच्चयबोधक मध्ये आणि, व, अन, शिवाय. परिणामबोधक मध्ये याच्याद्वारे परिणाम दाखवला जातो, जसं की म्हणून, सबब, यास्तव. ही सर्व परिणामबोधक अवयवामध्ये मोडतील. त्यानंतर शाब्बास, छान शतक ठोकलेस या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 1 हर्षदर्शक, 2 संबोधनदर्शक, 3 संमतीदर्शक आणि 4 प्रशंसादर्शक. आता शाब्बास, शाब्बास आपण एखाद्याची प्रशंसा करण्यासाठी वापरतो, त्यामुळे शाब्बास हे एक प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न, गाय गुराख्याकडून बांधली जाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता वाक्यामध्ये काय, कडून हा शब्द आला आहे. जेव्हा वाक्यामध्ये कडून हा शब्द येतो तेव्हा तो असतो कर्मकर्तरी प्रयोग. किंवा याला लक्षात ठेवण्याचा आणखी एक ट्रिक म्हणजे कर्म अगोदर येतो वाक्यामध्ये. आता गुराखी गायला बांधतो, इथं गाय हे कर्म आहे, पण इथं वाक्याला उलट केलंय, गाय गुराख्याकडून बांधली जाते म्हणजे कर्म अगोदर त्यानंतर कर्ता. इथं पण सेम, कर्म अगोदर त्यानंतर कर्ता म्हणजे कर्मकर्तरी होईल. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. सहलीला जाताना कातळ जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावकर्तरी, कर्मकर्तरी, कर्मणी आणि कर्तरी. आता वाक्यामध्ये काय, उजाडले हा शब्द आला आहे. जेव्हा वाक्यामध्ये उजाडले, सांजावले, गडगडते अशा प्रकारचे शब्द येतात तेव्हा तो प्रयोग असतो भावकर्तरी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 1 इथं योग्य आहे. जितेंद्रिय या बहुव्रीही समासाचा प्रकार ओळखा. जितेंद्रिय म्हणजे असा व्यक्ती ज्याने जिंकली आहेत आपले इंद्रिय. आता याचं फोड जर केलं, ज्याने जिंकली आहेत आपली इंद्रिय, म्हणजे इथे काय, जे हा सर्वनाम आहे आणि त्या सर्वनामाला ने हा प्रत्यय लागला आहे विभक्तीचा, मग हा झाला विभक्ती बहुव्रीही समास. धोंडा हा शब्द सिद्धीतील खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो. धोंडा हा एक देशी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. सौदागर हा शब्द खालीलपैकी कोणत्या परदेशी भाषेतून आला आहे. तर हा फारसी या भाषेतून मराठीमध्ये आला आहे शब्द सौदागर हा शब्द. नमस्कार या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही. नमस्कार म्हणजे अभिवादन करणे, वंदन करणे किंवा प्रणिपात. हे तीनही नमस्कार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पण मोद नाहीये. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य आहे. वीज या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही. वीज म्हणजे चपला, सौदामिनी किंवा विजेला तडीत असे पण म्हटले जाते. म्हणजे चपला, सौदामिनी आणि तडीत हे तीनही विजेचे समानार्थी शब्द आहेत, पण चंद्रिका नाहीये. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य आहे. भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा. आता शब्दाच्या जे शेवटचे शब्द असतात त्याच्यावरून शब्दाचे लिंग ठरले जाते. आता पाला या शब्दाचे लिंग काय, पुलिंगी आहे, म्हणून हा भाजीपाला या शब्दाचे लिंग पण पुलिंगीच आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य आहे. तिकडे कोण आहे हे मला माहित नाही या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. वाक्यामध्ये सर्वनाम आले आहे कोण. कोण हे एक सामान्य सर्वनाम आहे. कोण, काय, कोणी ही सर्व सामान्य सर्वनामे आहेत. परमेश्वर सर्वत्र आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. भावकर्तृक क्रियापद, अनियमित क्रियापद, शक्य क्रियापद, सिद्ध व साधित क्रियापद. याच्यामध्ये क्रियापद आले सर्वत्र आहे. सर्वत्र म्हणजे निश्चित सांगता येत नाही, म्हणजे हे अनियमित आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद, प्रयोजक व शक्य क्रियापद, भावक कर्तृक क्रियापद, संयुक्त व सहाय्यक क्रियापद. वाक्यामध्ये गडगडते हा शब्द आला आहे. याच्या अगोदरच आपण प्रश्न पाहिला, जर वाक्यामध्ये गडगडते, मळमळते
किंवा सांजावले अशा प्रकारचे जे शब्द येत असतील तर तो असतो भावकर्तृक क्रियापदाचा प्रकार. मी निबंध लिहित असतो या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा. लिहित असतो म्हणजे क्रिया ही चालू आहे दररोजची, तर क्रिया चालू असेल तर काय रीती वर्तमान काळ येईल. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. केलेले उपकार जाणणारा यासाठी समूहदर्शक शब्द ओळखा. त्याचा समूहदर्शक आहे कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा व्यक्ती. याच्या विरुद्ध असेल कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जो जाणत नाही त्याला कृतज्ञ असे म्हणतात. त्यानंतर कर्तव्य पराडमुख म्हणजे आपल्या कर्तव्याला पाठ फिरवणारा व्यक्ती त्याला कर्तव्य पराडमुख असं म्हटलं जातं. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कृतज्ञ. खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा. आध्यात्मिक, परीक्षा, उहापोह, निर्भत्सना. निर्भत्सना इथं सवर असायला पाहिजे होतं म्हणून हे पण चुकीचं आहे. त्यानंतर उहापोह, उ हा दुसरा उ आहे, हे पण चुकीचं येणार. त्यामुळे परीक्षा, परीक्षाला दुसरी वेळ आणती असते त्यामुळे हा पण शब्द चुकीचा आहे. त्यानंतर राहिला एक आध्यात्मिक. आध्यात्मिक हा योग्य शब्द लिहिला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आहे. अकलेचा खंदक या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर अकलेचा खंदक म्हणजेच मूर्ख मनुष्य. वाक्यप्रचाराचे योग्य रूप रिकाम्या जागी भरा. अंगाची लाही होणे म्हणजे रागाने बेफाम होणे, सज्ज होणे, हुतात्मा होणे, सूड घेणे. तर अंगाची लाही होणे म्हणजेच रागाने बेभान होणे. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर हुतात्मा होणे म्हणजेच शहीद होणे. सूड घेणे म्हणजे एखाद्यावर अत्याचार करणे. आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह ओळखा. जेव्हा आपण भावना दाखवतो तेव्हा उद्गार काढतो आपण स्वतःच्या तोंडातून, त्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर आहे. तुम्ही पुढे व्हा मी आलोच या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा. काळाचे प्रकार ओळखण्यासाठी आख्याताचा वापर केला जातो. जसे वर्तमान काळासाठी ताख्यात म्हणजे ज्या क्रियापदामध्ये त आहे तो झाला वर्तमान काळ. त्यानंतर भूतकाळ ओळखण्यासाठी लाख्यातचा वापर केला जातो म्हणजे ज्या क्रियापदामध्ये ल हा शब्द आहे तो झाला लाख्यात. आणि भविष्य काळासाठी ई लाख्यात म्हणजे ज्या क्रियापदामध्ये ईल हा शब्द आहे जर असेल तर तो होतो भविष्यकाळ. आता याच्यामध्ये काय तुम्ही पहा पुढे व्हा मी आलोच यामध्ये काय ल आहे म्हणजे हा झाला भूतकाळ. जर वाक्यामध्ये ईल असेल तर तो भविष्यकाळ होईल. याचं एक्झाम्पल घेऊया. मी उद्या गावी जाईल. जाईल म्हणजे काय ईल हा शब्द येतोय म्हणजे हे भविष्य काळातील वाक्य होईल. वर्तमान काळामध्ये काय वाक्यामध्ये क्रियापदामध्ये त असतं. जसं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे शेवटी त येते क्रियापदामध्ये, हा झाला वर्तमान काळ. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आगंतुक म्हणजेच अचानक येणारा पाहुणा, निमंत्रण न देता. त्याच्या विरुद्धार्थी काय होईल आमंत्रित. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य आहे. हे दोन्ही समानार्थी आहेत आगंतुक आणि अचानक. त्यानंतर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. विद्वानचं स्त्रीलिंगी होईल विदुषी. ऑप्शन क्रमांक 2. जळू या शब्दाचे अनेक वचन लिहा. जळूचं अनेक वचन होईल जळवा. ऑप्शन क्रमांक 3. गीताला काय हवे या वाक्यातील सर्वनाम ओळखा. हवे, तुला, काय. तर याच्यात सर्वनाम आहे काय. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर आहे. पिकलेला आंबा विशेषणाचा प्रकार ओळखा. पिकलेला आंबा इथं पीक हा धातू वापरला आहे म्हणजे हे धातू साधित विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.